गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी राज तोरणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. तर मित्रांनो, आज आहे रत्नागिरी ते केदारनाथ चारधाम यात्रेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आज आपण निघालो आहे देहरादूनपासून जानकी चट्टीपर्यंत, म्हणजेच यमुनोत्री धाम धामला जिथून सुरुवात होते त्याच्या ट्रेकपर्यंत आज आपण तिथे जाऊन स्टे करणार आहोत. तर या आधीचा व्लॉग सुद्धा तुम्ही बघितला असाल तर पहिला तो व्लॉग जाऊन नक्की बघा. जर तो व्लॉग तुम्हाला आवडला तर त्या व्लॉगला लाईक नक्की करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती आहेत, नवीन आहेत, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजचे व्ह्यूज बघून तुम्ही नक्कीच चकित व्हाल, कारण आज आपण डोंगरावरती चढणार आहोत. पूर्णच्या पूर्ण रस्ते हे अगदी डोंगरातून कोरवलेले रस्ते आहेत, त्यामुळे तुम्हाला ते रस्ते बघून आणि ते व्ह्यूज बघून तुम्हाला खूप मजा येईल. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. भेटूया थोड्या वेळामध्येच. हे लँडस्लाईडमुळे हा रोड बंद होता आणि आता आहे आणि पुढे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. जबरदस्त. तर हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्यानेच आपण आता असे आलो आणि ह्या ब्रिजवरून आपण हा लेफ्ट घेतला जो यमुनोत्रीला जातोय आणि त्या साईडला रोड आहे तो थत्तूडला जातो. आणि ही नदी आहे, कुठली नदी आहे काय माहिती, पण काय व्ह्यूज आहेत जबरदस्त. आणि आपण मेन म्हणजे तिथून उतरत आलोय एकदम वरून, असं खाली 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 असं वू असं करत 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 असे खाली आलोय. जाम भारी सीन आहे, जाम भारी सीन. बोलोय ते छोटंसं हॉटेल आहे आणि हॉटेल पासून हे बघा, ओ माय गॉड, ओ माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. पहिलं बघून आहे ना असं व्लॉग्समध्ये वगैरे बघायचो त्यावेळेला असं वाटायचं की काय एवढं, पण इकडे आल्यावर जेव्हा स्वतःच्या डोळ्याने बघतो ना त्यावेळेला समजते की काय आहे ते. जबरदस्त जबरदस्त. आणि हे जे खाली व्हाईट पट्टी दिसते ते क्रिकेटचं ग्राउंड आहे. दाखवतो आता दिसेल, हे बघा, हे क्रिकेटचं ग्राउंड आहे. तर अजून जानकी चट्टीला पोचायला एक पाऊण तास वगैरे जाईल, अर्धा ते पाऊण तास जाईल.
आणि डोंगराळ भागातल्या रोडची कंडिशन काही तुम्हाला सांगायला आता किती 5 तास पूर्णच्या पूर्ण रोडची कंडिशन म्हणजे एकदम मध्ये मध्ये चांगली आहे कंडिशन, पण बाकीच्या ठिकाणी दगडी पडलेल्या आहेत, त्या उचलायचं काम चालू आहे. त्यानंतर सगळे खड्डे आहेत, असं तसं असेच आहेत रोड सगळीकडे. हे बघा, तर हे बारकोट आलंय. बारकोट सिटी आहे आणि खूप मोठी सिटी आहे. आणि ह्याच ठिकाणाहून एक रोड जातो तो गंगोत्रीला जातो आणि एक रोड जातो तो यमुनोत्रीला जातो. तो आज आपण पहिले जाणार आहोत यमुनोत्रीला. गंगोत्री आपण बघूया कधी करायचे ते. पण ज्यावेळेला गंगोत्रीचा ट्रेक करायचा असतो त्यावेळेला परत आपल्याला यमुनोत्रीवरून परत इथपर्यंत पाठी यावं लागतं आणि इथून मग पुढे जायला लागतं गंगोत्रीसाठी. तर हे बारकोट सिटी संपूर्ण सिटी आहे. बारकोट मधून पुढे आलं की एक लेफ्टला रोड जातो आणि एक राईटला रोड जातो. लेफ्टला जो रोड जातो तो जातो यमुनोत्रीसाठी आणि जो रोड राईटला जातो तो जातो गंगोत्रीसाठी. तर आपण लेफ्टच्या रोडला आलोय कारण आपण पहिले यमुनोत्री करणार आहोत. तर तिथून थोडंसंच पुढे आलो यमुनोत्री, आपल्या यमुनोत्रीच्या रोडवरून बारकोटवरून, आणि लगेच लेफ्ट साईडला एक पोलीस चेकपोस्ट लागतो. तिथे आपल्याला आपली एंट्री करावी लागते आणि जे आपलं चारधामसाठी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रजिस्ट्रेशन तिकडे दाखवावं लागतं. ते तिकडे चेक करतात सगळं आणि मगच आपल्याला पुढे पाठवतात. आत्ता जस्ट आपल्या समोरच झाड पडलं, जस्ट अगदी डोंगरावरून ढपकन खाली, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. जात होतो म्हणून जाता जरा एक स्पॉट दिसला म्हणून थोड्या वेळासाठी थांबलोय. तुम्हाला स्पॉट दाखवतो. हा बघा, बादशाह लाजवाब. आणि इकडे जरासा आता स्पॉट दिसला म्हटलं काय फोटो सेशन चालू लगेच. जबरदस्त स्पॉट. रोड तर एवढा छोटा आहे की समोरून जर एखादी गाडी आली तर मग घासून घासून काढल्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाही. आता एक गाडी येते त्या समोरून, बघा तुम्ही. आता हे बघा, हे असंच आहे. आणि हे डोंगराळ भागातला रस्ता म्हटल्यावर हे असं होणारच खरोखर. तर आत्ताच मित्रांनो आपण पोहोचलोय आपल्या जानकी चट्टीला आणि आपलं एक हॉटेल्स आपण बुक केलंय. त्या हॉटेलमध्ये एक नंबर हॉटेल आहे बुक केलेलं आपण, तिथे आता जातोय आणि थोडं फ्रेश होणार. आणि संध्याकाळी 7:30ची आरती असते, त्या आरतीसाठी आपण ट्रेक चालू करू. म्हणजे एक 4:30च्या आसपास वगैरे आपण ट्रेक चालू करू. 2 तासाचा ट्रेक आहे. बघूया. आता तुम्हाला हॉटेलमध्ये गेलो की रूम सुद्धा दाखवतो. आत्ताच मित्रांनो जानकी चट्टीला पोहोचलोय. बेकार थंडी आहे, बेकार म्हणजे बेकार आहे. बेफाट फाटली आहे जराशी, एवढी थंडी आहे. आणि इमॅजिन करतो की केदारनाथला कशी थंडी असेल. ऍक्च्युअल मध्ये आता 2 रूट आहेत. एक पाठून चालू होतो आणि एक हा रूट आहे. तर प्रतीक आत्ताच गेलाय, इकडे गाडी पार्क केली आणि प्रतीक आत्ताच गेलाय रूम बघायला गेलाय. रूम जर व्यवस्थित असेल तर मग इथेच थांबणार. आणि हा व्ह्यू आहे, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. हे आहे जानकी चट्टीचं टुरिस्ट, म्हणजे थोडक्यात इथून प्रायव्हेट बसेस वगैरे सगळ्या जातात. आणि वा 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 वा, हे बर्फ, वा 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 वा, बर्फ बर्फ बर्फ, कडक कडक. आयुष्यात पहिल्यांदा बघतोय त्याच्यामुळे थोडा जास्त एक्सायटेड झालोय. आणि ही आहे नदी, ही आहे यमुना नदी.
आणि तिचा उगम होतो तो वरून, तो आता आपण बघायला जाणार आहोत. हा 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 हा. तर मित्रांनो, ही आपली रूम आहे. हे डबल बेड आहे आणि एक सिंगल बेड आहे आणि हे वॉशरूम आहे. इकडे क्लीन रूम आहे, व्यवस्थित. 800 रुपयामध्ये रूम मिळाली आहे, चांगली रूम आहे. तर आता एका दिवसासाठीच आहे. उद्या सकाळी काय तसंही जायचं. आता फ्रेश होणार, जेवणार वगैरे आणि डायरेक्ट यमुनोत जेवून झालं की डायरेक्ट यमुनोत या ट्रेकला सुरुवात करणार आहे. संध्याकाळी येऊन परत जेवून इकडे झोपणार व्यवस्थित आणि सकाळी लवकर गंगोत्रीसाठी निघणार आहोत. तर जिकडे आपली रूम आहे त्या रूमच्या खालीच आपलं हॉटेलसुद्धा आहे, त्यांचंच हॉटेल आहे. आलो आता जेवायला. मी, मोने आणि दिप्या तिघे चालू आहे. प्रत्येक अजून जर आंघोळ करतोय, त्याच्यामुळे तो बोलला तुम्ही पुढे व्हा, मी येतो. ते जेवायला आलो आता खालीच. आता मस्त आहे की काठीसुद्धा घेतली आहे आणि रेनकोटसुद्धा घेतला आहे. आणि आत्ता जरसे फोटो काढतायत इकडे आणि दिप्या तिकडे. तर आत्ता निघणार ट्रेकला सुरुवात. बारीक बारीक पाऊस आहे, आता सुरुवात करतोय. तर चला, सुरुवात झालेली आहे आपल्या यमुनोत्रीच्या ट्रेकला. आणि तिघं इकडे आहेत, निळा, ऑरेंज, निळा आणि हा काय वॉटरप्रूफ आला आहे, ह्याला काही टेन्शन नाही. तर आत्ता निघालोय आरामात चालत पोहोचणार. 6 किलोमीटरचा ट्रेक आहे, एक 3-3.5 तास लागतील. आणि संध्याकाळी वरती आरती होते, त्या आरतीसाठी म्हणून आता खास आरामात जेवण वगैरे निघालोय. तर बघूया आता किती वेळ लागतोय. आपल्याला 3-3.5 तासाचा ट्रेक आहे, बघू किती वेळ लागतोय. आणि वातावरण बघा, जाम भारी झालं आहे, म्हणजे एकदम कडक. सगळीकडे फॉग आणि थोडी बारीक पाऊस पडतो, एकदम बारीक. आम्ही 201 मीटर आलो, फक्त 200 मीटरवर आलोय. तिघं आलोय, चौथा तिकडे बसला आहे. शूजचं कवर घेतोय. पाऊस जरा जोरात झाला आहे, पण काय विषय नाही, आपण आहे फुल सेफ्टीमध्ये. आणि निघालो आता. दिप्याचीच फक्त वाट बघतोय. आणि हा पाठी थांबला होता शूजचं कवर घ्यायला. आणि पायात बघा, एका पायात गुलाबी कवर, एका पायात पिशवी. काय विषय आहे का समजत नाही. तर वरती बघा किती फॉग झालंय. आता आपण जातोय चालत. जय श्री यमुने. तर आता मेन एंट्रन्स यमुनोत्रीचा. आणि इथून आता सुरुवात यमुनोत्रीसाठी. झालं आता 1.5 किलोमीटर आलो आहे, अजून जायचं आहे, खूप जायचं आहे वरती. आता 1.5 किलोमीटर आलो आहे अर्ध्या तासात. आणि शेड फुगले आहेत आणि शूजचं कवरसुद्धा फाटलं आहे. त्यामुळे आता चाललो आहे. प्रत्येकाने पुढे गेलेत, मी याच्यासाठी थांबलो होतो दिप्यासाठी. तर जाऊया आता सावकाश. तर हे आहे प्राचीन श्रीराम मंदिर. हे बघा, राम मंदिर. पाऊस पडतोय, एक केस बी सगळे भिजलेत पावसाने. आणि प्रत्येकाने श्रेयस म्हणजे मोंदा दोघे वरती गेलेत. मी दिप्यासाठी थांबलो होतो, पण दिप्या खूप पाठी राहिला. दिप्या बोलला राज तू पुढे हो, मी येतो सावकाश. तर दिप्या खूप पाठी राहिला आहे. तर आता ते दोघं पुढे आहेत, मी मध्ये, दिप्या पाठी आहे. तर जात आहे सावकाश. तर आता बरोबर 1 तास झाला. बरोबर 1 तासात 1 किलोमीटर मी क्रॉस केलं आहे. पूर्ण उभी चढाई आहे, त्याच्यामुळे 1 तासात 1 किलोमीटर क्रॉस केलं. प्रत्येकाने मोन्यामध्ये बसले होते, त्यांना गाठलं मधल्यामध्ये, थोडा रेस्ट घेतली आणि आता परत निघालं. सॉरी, 1 तासात 2 किलोमीटर केले, 1 तास नाही, 1 तासात 2 किलोमीटर कवर केलं आहे. तर आता अजून 4 किलोमीटर बाकी आहे. टार्गेट आहे पुढच्या 2 तासात 4 किलोमीटर पूर्ण करायचं. बघूया होतंय का. 2 तास 4 किलोमीटर. तर आलो आता जवळ 1 ते 1.5 किलोमीटरच राहिले. पण रूट व्यवस्थित आहे, फक्त एवढंच की जास्त चढाव आहे, त्याच्यामुळे दमायला होतं पटापट. आता राहिलं आहे 1 ते 1.5 किलोमीटर फक्त. बघू आता लवकरात लवकर ते सुद्धा कवर करू. बघू आता
आमचं टार्गेट आहे 6:15 पर्यंत वरती पोचायचं आणि आत्ता वाजलेत 6:22. म्हणजे अजून तसं म्हटलं तर पाऊण तास आहे. 50 मिनटं आहेत. 50 मिनटात 50 मिनटात 1 किलोमीटर कंप्लीट करायचं. आणि मेन गोष्ट बघा, बर्फ दिसायला लागला. बर्फ, हा धबधबा आहे हा, पण हा जो वरती आहे हा बर्फ आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. आता जाऊया, बघूया आपल्या मंदिराची इथे सुद्धा बर्फ दिसतोय का. आणि अजून 50 मिनटात 1 किलोमीटर कंप्लीट करायचा एक टार्गेट ठेवलं. बघूया होतं का. तर आलो. टोटल 3 किलोमीटर 3.5 किलोमीटर झालं आहे. 2 किलोमीटर बाकी आहे अजून. तर चाललोय सावकाश सावकाश. दीपेश का अजून आला नाही. मी, प्रतीक आणि मोन्या फुल सुसाट चाललाय. फुल सुसाट 80 धावतोय. मी आणि प्रतीक आपले सावकाश सावकाश स्पीड मेंटेन कर. मोन्या ससा झालाय, धावतोय थांबतोय. तो बघा कुठे गेला मोन्या. आणि आम्हाला असं गोल फिरून जायचंय. मोन्या थांबतोय आमच्यासाठी. जाबजू 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 गायब होतं, परत जाऊन थांबतो. आम्ही आपले मेंटेन एकच स्पीड कासवासारखे चाललोय. बघूया आता 2 की 2.5 किलोमीटर काहीतरी बाकी आहे. बघूया किती वेळात पोचतोय ते. जवाब बादशाह, एक नंबर. भारी सीन यार, भारी सीन. त्याच्यावरती बर्फाचा डोंगर आणि त्याच्यावरती ऊन पडलंय. काय वाटतंय, भारी यार. एक नंबर एक नंबर, खरंच भारी. जबरदस्त. आणि तुमच्या सगळ्यांसाठी पहिली झलक यमुनोत्री मंदिर, यमुनोत्री मातेच्या मंदिराची. हे बघा, सगळ्यात पहिली झलक. तर चला आता जवळ जाऊया. फायनली बरोबर 7:15 वाजता. 7 घड्या दाखव रे प्रतीक. 7:15 वाजले. काय ना खोटं वाटायचं. हे बघा, बरोबर 7:15 वाजता यमुनोत्री धाम पर आपका स्वागत है. खलास. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. मस्त पैकी पोचलो. आरामात एकदम. तिघच आलोय. 4था टेम्पलेट घेतला नाही. पाठी थांबलाय. जाताना भेटेल आम्हाला. जाताना भेटेल कुठेतरी मध्ये. तर आता तुम्हाला मंदिर दाखवतो चला. तर हे आहे इथे गरम पाण्याचं कुंड आहे. असं म्हणतात की ह्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यावरती सर्व त्वचेचे रोग वगैरे गायब होतात. गरम पाण्याचं कुंड आहे. तर आता जाऊया मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. चला. तर हे आहे गरम पाण्याचं कुंड. इथे स्नान केल्याने असं म्हणतात की सगळ्या आपल्या त्वचेवरचे जे काही रोग असतात तर ते सर्व गायब होतात. त्याच्यातून मुक्तता मिळते असं म्हणतात. जाऊया आता यमुनोत्री मंदिरामध्ये. तर हे आहे यमुना मंदिर. यमुने मातेचं मंदिर आहे. खूप भारी सजवलं आहे. हे यमुने मातेचं मंदिर आहे ते मस्त आहे. आणि आत्ताच जस्ट आरती झाली. आरती घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि ह्या साईडला गरम पाण्याचं कुंड आहे, त्या साईडला गरम पाण्याचं कुंड आहे, इथे खाली गरम पाण्याचं कुंड आहे. जाम भारी आहे. पण इकडे आल्यावर ना थोडं प्रसन्न वाटतं. 8 वाजलेत आता. मंदिर बंद व्हायची वेळ आली आहे पण जाम प्रसन्न वाटतंय. तर हे जे यमुना मातेचं मंदिर आहे, हे यमुना मातेचं मंदिर आहे. हे
4 जे छोटे 4 धाम आहेत उत्तराखंडमधले, म्हणजे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यातलं हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात पहिलं आणि मानाचं असं स्थान म्हटलं जातं, जे हे यमुनोत्री मातेचं मंदिर आहे. तर हे जे यमुने मातेचं मंदिर आहे, तर यमुना ही सूर्यदेवाची पुत्री आणि यमराजाची बहीण अशी मानली जाते. हे जे यमुने मातेचं मंदिर आहे आणि यमुनी माता ही यमराजांची बहीण होती आणि भाऊबीजेच्या दिवशी यमराजांनी यमुने मातेला एक वचन दिलं होतं की जो कोणी या यमुनेच्या पवित्र पात्रामध्ये येऊन स्नान करेल त्याला अकाली मृत्यूचे भय राहणार नाही आणि त्याला मोक्ष मिळेल. तर जे कोणी श्रद्धाळू इकडे येतात ते श्रद्धाळू येऊन या यमुनेच्या पात्रामध्ये स्नान करतात, जेणेकरून त्यांना अकाल मृत्यूपासून भय राहत नाही आणि त्यांना मोक्षसुद्धा प्राप्त होतो. त्यासाठी सर्व श्रद्धाळू इथे येतात. आणि हे जे मी आता तुम्हाला दाखवतोय हे आहे सूर्यकुंड. सूर्यकुंड हे नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे आणि याला सूर्यकुंड म्हणतात. जे कोणी श्रद्धाळू इथे येतात ते आपल्या घरून येताना तांदूळ घेऊन येतात आणि तो तांदूळ ह्या कापडामध्ये इथे शिजवतात, ह्या पाण्यावरती शिजवतात आणि तो प्रसाद म्हणून घरी नेतात. आणि हे जे शिजवलेलं अन्न आहे, शिजवले जे तांदूळ आहेत ते देवीला नैवेद्य म्हणून सुद्धा दिले जातात. इथे सुद्धा इतकं पाणी गरम आहे की अक्षरशः बुडबुडे येत आहेत, जे एवढं पाणी उकळत आहे अक्षरशः. तर काळोखात एकटाच चालत आलास, काय वाटलं तुला येताना? हा यायचं हा खलास हा, पण त्याला दर्शन प्रॉपर मिळालं, पण एकदम व्यवस्थित. तर आता झाली सगळ्यांची तयारी झाली आणि आता ग्लोव्ज बीज घालतोय आणि आता छू होणार खाली. चला निघूया. ही आहे आपली यमुना नदी. शेवटच्या इथं यमुना नदीला तिच्या उगमस्थानापासून बघून घेऊया. चलो यमुना मैया की जय. चला निघूया परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, मी आणि दीपेश दोघं आहोत. पुन्हा इथं लागलो परतीच्या प्रवासाला. मोने आणि प्रतीक थोडे पुढे गेलेत कारण खाली थोडं जेवणाचा सीन होता, त्यासाठी आम्ही त्या दोघांना पुढे पाठवलं आणि मी आणि दीपेश आता सावकाश निघालो आहे. तर आता डायरेक्ट भेटूया रूमवरती, कारण आता थोडं रात्र झाली, आम्ही दोघंच आहोत चालणार, त्यामुळे थोडा फ्लॅशलाईट वगैरे घेऊन चालावं लागणार आहे. त्यामुळे डायरेक्ट भेटूया आता रूमवरती. गुड मॉर्निंग मित्रांनो. आहे दुसरा दिवस. काल आपला ट्रेक झाला आणि ट्रेकवरून आपण रात्री आलो असतो लवकर, पण येताना आपल्याला एक फॅमिली भेटली. त्यांच्यामध्ये एक आजी होता, तर त्यांना थोडा उतरायचा त्रास होत होता आणि त्यांच्यामध्ये कोण जेंट्स नव्हतं, त्याच्यामुळे त्या बोलल्या की आमच्याबरोबर चला. मग त्यांना आम्ही घेत हळूहळू खाली आलो. त्यामुळे आमचा 1-1.25 तास अजून वाढला आणि आम्ही रात्री 1:15 वाजता रूमवरती पोचलो. मी आणि दीपेश आल्यावरती खूप दमलो होतो. ते आल्या डायरेक्ट झोपलो आणि फोन वगैरे चार्ज लावला, डायरेक्ट येऊन झोपलो. ते आत्ता उठलो, वाजलेत आता 10 वाजलेत. आता उठून लगेच गंगोत्रीला जायचं आणि आजचा स्टे आपला गंगोत्रीलाच असणार आहे. तर इकडनं गंगोत्रीचं डिस्टन्स आहे 7 किलोमीटर. 7 तास सॉरी 7 तास आहे. तर आता जातो, फ्रेश होतो मस्तपैकी आणि निघूया. तर मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला हा यमुनोत्रीचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे आपल्या केदारनाथ ट्रिपचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी व्लॉग्स लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा या केदारनाथ ट्रिपच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.